PHP आहे. तर इन शॉर्ट मध्ये थोडक्यामध्ये मी सुरुवातीला थोडंसं माझं इंट्रोडक्शन देतो. मी राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये जवळपास 7.5 ते 8 वर्ष टीचिंग केलेली आहे. टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. कंपनीमध्ये सुद्धा मी 1 ते 2 वर्ष काम केलेलं आहे. तर माझ्या एक्सपिरियन्सचा बेनिफिट तुम्हाला निश्चितच होईल ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट शिकसाल. महत्वाचा सब्जेक्ट आहे वेब डेव्हलपमेंट युजिंग PHP. तर आता हा जो काही सब्जेक्ट आहे वेब डेव्हलपमेंट युजिंग PHP, तर हा आपण का शिकायचा? हा सगळ्यात अगोदर तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल की वाय वी लर्न PHP. आपण PHPच का शिकायचं? येस, बघा त्याचं रिझन मी सांगतोय तुम्हाला की आपण PHPच का शिकायचं. बघा जगामध्ये जेवढ्या लँग्वेजेस आहेत जवळपास सगळ्या लँग्वेजेस जर कन्सिडर केलं आणि त्याचं स्टॅटिस्टिक्स जर आपण बघितलं ओव्हरऑल, म्हणजे आतापर्यंत जगामध्ये जेवढ्या लँग्वेजेस आहेत तेवढ्या लँग्वेजेस थ्रू आपण किती वेबसाईट बनवलेत असं जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त वेबसाईट PHP लँग्वेज थ्रू बनवले आहेत. बघा समोर डायग्राम दिसते, जवळपास 57% आतापर्यंतच्या जेवढ्या वेबसाईट बनल्यात जगामध्ये त्याच्या जवळपास 57% हे वेबसाईट PHP मध्ये बनलेले आहेत आणि बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत ऑदर मध्ये जावा असेल आणि .NET असेल, ह्या अदर लँग्वेजेस मध्ये खूप कमी वेबसाईट बनलेल्या आहेत आणि मॅक्झिमम वेबसाईट ज्या आहेत त्या PHP मध्ये बनलेल्या आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वाय वी लर्न PHP. तर PHP मध्ये जास्त प्रोजेक्ट अवेलेबल आहेत किंवा PHP मध्ये जास्त वेबसाईट बनवले गेलेले आहेत आतापर्यंत. म्हणजेच काय, तर डिमांड जास्त आहे PHP ची. डिमांड जास्त आहे म्हणजे जॉब्स जास्त अवेलेबल आहेत PHP वरती, कारण मॅक्झिमम वेबसाईट ह्या PHP वरती बनवलेल्या आहेत आतापर्यंत. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं तर सगळ्यात जास्त डिमांड जे आहे ते PHP मध्ये आहे. मग दुसरा क्वेश्चन तुम्हाला असा पडला असेल की एवढ्या डायग्राम्स मी दाखवतो, परत दुसरी एक डायग्राम तुमच्या समोर ठेवतोय मी, पाय चार्ट आहे. सगळ्या लँग्वेजेस सोबत जरी आपण कम्पेअर केलं म्हणजे सगळ्या म्हणजे एकदम सुरुवातीला रुबी पासनं ASP पासनं ASP.NET पासनं जावा पासनं सगळ्या लँग्वेजेस आतापर्यंतच्या ज्या आहेत त्यांच्यासोबत जर आपण कम्पॅरिझन केलं तर कुठली लँग्वेज बेस्ट आहे म्हणलं तर सगळ्यात बेस्ट लँग्वेजेस आहे PHP. बघा स्टॅटिस्टिक मध्ये पण तुम्हाला दिसतंय PHP 36% जवळपास यूज केलं जातंय. सगळ्या लँग्वेज सोबत जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर 36% जे आहे ते PHP यूज केलं जातंय असं तुम्हाला दिसून येईल. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एक आहे की वाय वी लर्न PHP. तर सगळ्यात जास्त डिमांड जी आहे ती PHP मध्ये आहे आणि आतापर्यंत बनलेल्या सगळ्यात जास्त वेबसाईट ज्या आहेत ते PHP मध्ये बनलेल्या आहेत. तर बघा दुसरा क्वेश्चन तुम्हाला असा पडला असेल की PHPच का यूज करायचं किंवा PHP मध्ये सगळ्यात जास्त वेबसाईट का अवेलेबल आहेत, अशा क्वेश्चन तुम्हाला पडला असेल. तर त्याचं रिझन काय बघा. पहिलं रिझन आहे त्याचं की सगळ्यात सिंपल लँग्वेज आहे PHP. जर तुम्हाला PHP शिकायचं असेल तर दुसरी कुठली लँग्वेज नाही आली तरी चालतं. सिंपल प्लेन HTML जरी तुम्हाला माहित असेल तरी तुम्ही काय करू शकता, तरी तुम्ही PHP जे आहे ते तुम्ही स्वतःहून शिकू शकता किंवा लर्न करू शकता. बेसिक फक्त HTML माहित असणं गरजेचं आहे. एकदम सिंपल आहे. कम्प्युटर बेस नसला तरी तुम्ही ही लँग्वेज जी आहे HTML माहित असेल तरी पण तुम्ही ती काय करू शकता, फास्टली शिकू शकता. दुसरं रिझन काय बघा, मॅक्झिमम चॉईस जे आहे युजरची ते PHP असण्याचं दुसरं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे म्हणजे फास्टर डेव्हलपमेंट. PHP मध्ये ऍप्लिकेशन जे आहेत ते एकदम फास्ट डेव्हलपमेंट होतो ऍप्लिकेशनचं. एकदम फास्टली तुम्ही ऍप्लिकेशन कुठलंही डेव्हलप करू शकता. त्याच्यासाठीचे वेगवेगळे फ्रेमवर्क PHP मध्ये दिलेले आहेत. दुसऱ्या कुठल्या लँग्वेज मधले एवढे फ्रेमवर्क नाही आहेत जेवढे PHP मध्ये आहे आणि फास्ट वेबसाईट तुम्ही डेव्हलप करू शकता. मॅजेंटो आहे, जुमला आहे, कोऑर्डिनेटर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेमवर्क आहेत. तर त्या फ्रेमवर्कचा यूज करून तुम्ही फास्टली जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट डेव्हलप करू शकता. तर फ्रेमवर्कचा बेनिफिट काय असतो बघा सर. एडिटर इज डिफरंट. एडिटर जे असते ते वेगळं असतं. सिंपल तुमचं नोटपॅड आहे किंवा नोटपॅड प्लस प्लस आहे, त्याला तुम्ही एडिटर असं म्हणू शकता. जिथं फक्त आणि फक्त काय केलं जातंय, प्रोग्राम टाईप केला जातंय किंवा प्रोग्राम एडिट केला जातोय, त्याला तुम्ही एडिटर असं म्हटलं जातंय. सिंपल प्रोग्राम तुम्ही टाईप करता आणि त्याला एडिट करता म्हणजे टेक्स्ट तुम्ही चेंज करू शकता.
पण फ्रेमवर्क म्हणजे काय असतंय, तर फ्रेमवर्क मध्ये बऱ्याच एक्स्ट्रा फॅसिलिटी तुम्हाला दिलेल्या असतात ॲज कम्पेअर टू एडिटरच्या कंपॅरिझन मध्ये फ्रेमवर्क मध्ये जास्त फॅसिलिटी दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल फ्रेमवर्क मध्ये तुम्ही काय करू शकता, एकाच ठिकाणी प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता, प्रोग्राम तुम्ही कंपाइल पण करू शकता आणि प्रोग्राम तुम्ही काय करू शकता, रन पण करू शकता. या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी दिलेल्या असतात. फ्रेमवर्क मध्ये समजा तुम्हाला GUI ऍप्लिकेशन किंवा GUI कंपोनंट बटन वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, लेबल, बटन, टेक्स्ट बॉक्स हे पण ऑलरेडी अवेलेबल असतात. त्याच्यासाठी तुम्हाला कोड लिहिण्याची गरज नाही. म्हणजे फ्रेमवर्क मुळे काय होत आहे, तर सॉफ्टवेअर जे आहे ते फास्टली डेव्हलप केलं जात आहे आणि तुम्हाला कुठलंही ऍप्लिकेशन फास्टली तुम्ही डेव्हलप करू शकता. तर दोन मेन रिझन आहेत PHP काय यूज करायचं. त्याचं पहिलं रिझन आहे सिम्पल आहे, दुसरं रिझन आहे फास्टर डेव्हलपमेंट आहे. दुसऱ्या लँग्वेजच्या कंपॅरिझन मध्ये .NET आणि जावाच्या कंपॅरिझन मध्ये फास्टली तुम्ही ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट जर कशामध्ये फास्ट होतात बनवलं जाते तर PHP, त्याच्यामुळे PHP प्रिफर केलं जातं. तर हे मेन दोन रिझन आहेत वाय वी प्रिफर PHP. तर PHP प्रिफर करण्यासाठीचे हे दोन मेन कारण आहेत. नेक्स्ट बघा, पुढचं कारण मी तुम्हाला सांगतोय की PHP चे फीचर्स काय आहेत, आपण PHP काय यूज करायचं. त्याच्यामध्ये तिसरं रिझन आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. तुमची जी काही PHP आहे ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटचा मिनिंग काय असतो बघा, व्हॉट इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कशाला म्हणायचं, प्लॅटफॉर्म अँड इंडिपेंडंट. तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय किंवा प्लॅटफॉर्म म्हणजे काय, इन शॉर्ट मध्ये बघा प्लॅटफॉर्म म्हणजे काय असतं. सिंपल, झूम एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू मी माझं लेक्चर जे आहे ते डिलिव्हर करतोय किंवा माझं लेक्चर जे आहे ते मी देतोय. झूम इज वन प्लॅटफॉर्म. सिंपल. तर प्लॅटफॉर्म म्हणजे काय, तुम्ही आता म्हणता की रेल्वे प्लॅटफॉर्म, जिथं रेल्वेचं एक्झिक्युशन होतंय किंवा रेल्वे जिथनं स्टार्ट होतात. सिंपल. तर कॉम्प्युटर लँग्वेज मध्ये प्लॅटफॉर्म म्हणजे काय, जिथं तुमचे सगळे ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होतात. एक्झिक्यूट होतात म्हणजे काय, कुठं ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होण्यासाठी काय लागतं तुम्हाला. सिंपल. ऍप्लिकेशन कुठलंही तुम्हाला एक्झिक्यूट व्हायचं असेल तर दोन गोष्टी कंपल्सरी लागतात, एक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि दुसरं म्हणजे प्रोसेसर. फर्स्ट इज ऑपरेटिंग सिस्टम अँड सेकंड इज प्रोसेसर. सिंपल. बघा, प्लॅटफॉर्म म्हणजे काय मी तुम्हाला सांगतोय. तर कम्प्युटर लँग्वेज मध्ये प्लॅटफॉर्म कशाला म्हणायचं, झूम एक प्लॅटफॉर्म आहे सांगितलं तुम्हाला की ज्याच्या थ्रू मी माझं लेक्चर देतोय किंवा डिलिव्हर करतोय किंवा एक्झिक्यूट करतोय. तसं तुमचं ऍप्लिकेशन, तुमचं प्रोग्राम जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल तर कम्प्युटरमध्ये दोन गोष्टी लागतात, एक OS लागतंय आणि एक प्रोसेसर लागतंय. ह्या दोन गोष्टीशिवाय तुमचं कुठलंही ऍप्लिकेशन एक्झिक्यूट होऊ शकत नाही, तुमचा कुठलाही प्रोग्राम एक्झिक्यूट होऊ शकत नाही. तर इन शॉर्ट प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टम प्लस प्रोसेसर, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, प्लॅटफॉर्म असं म्हणू शकता. आणि तुमचं जे काही PHP आहे इट्स नॉट डिपेंडंट अपॉन प्लॅटफॉर्म. कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती ते डिपेंड नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस PHP चा प्रोग्राम लिहिता, PHP चा प्रोग्राम कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती डिपेंडंट नाहीये. म्हणजे विंडोज वरती लिहिलेला प्रोग्राम तुमचा लिनक्स वरती पण रन होतो, लिनक्स वरती लिहिलेला प्रोग्राम तुमचा सोलरिस वर पण रन होतो. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची काळजी करायची गरज नाही की मी कुठली ऑपरेटिंग सिस्टम वर PHP चा प्रोग्राम लिहिलाय. PHP चा प्रोग्राम विंडोज वरती लिहिला आणि मी लिनक्स वरती रन करण्याचा प्रयत्न करतोय तर रन होतो. PHP चा प्रोग्राम मी लिनक्स वरती लिहिला आणि विंडोज वरती रन करण्याचा प्रयत्न करतोय तरी पण रन होत आहे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कुठलीही असली तरी PHP ला काही फरक पडत नाही. हा बेनिफिट आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे PHP मध्ये. कुठेही तुम्ही प्रोग्राम रन करू शकता, कुठलेही प्रोसेसर असू द्या, कुठलीही ऑपरेटिंग सिस्टम असू द्या, PHP ला काही फरक पडत नाही. सिंपल. पण बघा, जुन्या ज्या लँग्वेजेस होत्या तुमच्या C++ मध्ये एक ड्रॉबॅक आहे. C, जर तुम्ही बघितलं तर C++ मध्ये जो ड्रॉबॅक आहे, काय ड्रॉबॅक आहे, जर मी C++ मध्ये विंडोज मध्ये एखादा प्रोग्राम लिहिणार, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एखादा प्रोग्राम लिहिला, CPP चा प्रोग्राम लिहिला आणि कंपाईल केलं तर बघा .obj फाईल तयार होते त्याची. सिंपल. .obj फाईल. आणि ही .obj फाईल मी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वरती एक प्रोग्राम लिहिलाय, त्याला कंपाईल केलं, त्याची .obj फाईल तयार केली आणि ही .obj फाईल मी दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम वरती रन करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे लिनक्स वरती रन करण्याचा प्रयत्न करतोय, होत नाही. हा ड्रॉबॅक आहे.
C++ इज डिपेंडंट अपॉन प्लॅटफॉर्म. म्हणजे C++ चा प्रोग्राम जर विंडोज वरती लिहिला असेल तर एक्झिक्यूट पण विंडोज वरतीच होईल, तो लिनक्स वरती एक्झिक्यूट नाही होणार. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही बदललं C++ साठी किंवा तुम्ही प्रोसेसर सुद्धा बदललं तर प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. C++ ला लिमिटेशन आहे किंवा ते प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. ज्या ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्ही सीचा प्रोग्राम लिहिलाय त्याच ऑपरेटिंग सिस्टम वरती तुमचा सीचा प्रोग्राम रन होईल. विंडोज वरती लिहिला तर विंडोज वरतीच रन होईल, लिनक्स वरती नाही होणार रन. हा ड्रॉबॅक पीएचपी मध्ये नाहीये. पीएचपीचा प्रोग्राम कुठेही लिहा आणि कुठेही एक्झिक्यूट करा. विंडोज वरती लिहा, लिनक्स वरती एक्झिक्यूट करा, लिनक्स वरती लिहा आणि विंडोज वरती एक्झिक्यूट करा. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टम वरती तुम्ही पीएचपीचा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही काय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. सो इट इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. त्याला म्हटलं जातं प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. म्हणजे शॉर्ट मध्ये प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रोसेसरवर डिपेंड राहण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही की माझा प्रोग्राम रन होईल का नाही, कुठलं प्रोसेसर आहे, तर कुठेही रन होतं पीएचपीचा प्रोग्राम. सो इट इज कॉल्ड एज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. त्याला प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट असं म्हटलं जातं, जे की खूप महत्वाचं फीचर आहे पीएचपी साठी. नेक्स्ट फीचर आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंटच्या नंतरचं फीचर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तुमची पीएचपी लँग्वेज जी आहे ती ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड कशाला म्हणायचं बघा, सिंपल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, कशाला म्हणायचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड, खूप महत्वाचं फीचर आहे. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मुळे काय होतं बघा, मॅक्झिमम लँग्वेजेस जे आहेत सध्याच्या त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहेत. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड हे खूप महत्वाचं फीचर आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघा पीएचपी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर आलं व्हर्जन 5.0 पासून. 5.0 पासून पीएचपी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर आलं. आणि नेक्स्ट आता सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे, 7.0 व्हर्जन मार्केटमध्ये पीएचपी साठी युज केलं जातं. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड कशासाठी युज करायचं हा क्वेश्चन असेल तुमच्या मनामध्ये, वाय पीएचपी इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा बेनिफिट काय. बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड खूप महत्वाचं फीचर आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड मुळे काय होतं, तर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. तुमचा जो काही कोड आहे त्या कोडला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये केलं जाते. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे काही रूल्स असतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे काही रूल्स असतात, त्याच्यामुळे तुमच्या प्रोग्रामला तुमच्या ऍप्लिकेशनला सिक्युरिटी दिली जाते. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे काय रूल्स आहेत, समजा फॉर एक्झाम्पल एक रूल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा की एव्हरीथिंग शुड बी रिटन इनसाइड द क्लास. एव्हरीथिंग शुड बी रिटन inside the class, inside the class. प्रत्येक गोष्ट जी आहे ती क्लास मध्ये लिहिली गेली पाहिजे. एव्हरीथिंग शुड बी रिटन इनसाइड द क्लास असा एक रूल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा, असा एक नियम आहे. म्हणजे तुम्ही C++ शिकला असेल, C++ मध्ये बघा एक क्लास घेतला जातो आणि क्लासच्या मध्ये काय केलं जातंय, तुमचे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स जे आहेत ते क्लासच्या मध्ये टाकले जातात. तुमचे जेवढे व्हेरिएबल्स असतील, तुमचे जेवढे फंक्शन्स असतील, म्हणजे तुमचा डेटा जो आहे तो इनसाइड द क्लास, तुमचा डेटा जो आहे तो टाकला जातो. डेटा म्हणजे व्हेरिएबल आणि फंक्शन. तर बघा C++चा ड्रॉबॅक सांगतोय मी तुम्हाला. C++ इज नॉट प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड और टोटल ऑब्जेक्ट ओरिएंटेड. C++ जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा जो डेटा आहे तो क्लासच्या बाहेर पण लिहू शकता. आउटसाइड द क्लास पण तुम्ही एखादं फंक्शन डिक्लेअर करू शकता. आउटसाइड द क्लास तुम्ही एखादा डेटा टाकू शकता, एखादं व्हेरिएबल टाकू शकता किंवा एखादं फंक्शन तुम्ही आउटसाइड द क्लास सुद्धा तुम्ही एखादं फंक्शन जे आहे ते घेऊ शकता. सिंपल. पण आउटसाइड असेल तर सिक्युरिटी मिळत नाहीये. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा रूल काय, एव्हरीथिंग शुड बी इनसाइड द क्लास. तर पीएचपी मध्ये काय केलं जातं, प्रत्येक गोष्ट इनसाइड द क्लास म्हणजे क्लासच्या मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहू शकता, म्हणजे व्हेरिएबल आणि फंक्शन. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर सिक्युरिटी मिळते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सिंपल एक्झाम्पल बघा. सिंपल तुम्ही कुठलंही चॉकलेट तुम्ही खाता कुठलंही, मग चॉकलेट मध्ये काय असतं, जे वरचं जे कव्हर असतं त्याला रॅपर असं म्हटलं जातं. रॅपर म्हणजेच काय, वरचं कव्हर, म्हणजेच त्याला क्लास असं म्हटलं जातं. क्लास इज अ रॅपर. आणि त्याच्यामधलं जे चॉकलेट असते, सिंपल त्या चॉकलेटला काय म्हटलं जातं, डेटा असं म्हटलं जातं. चॉकलेट इज नथिंग बट द डेटा. मग ते जे काही डेटा आहे, जे काही चॉकलेट आहे, ते कशामुळे प्रिव्हेंट होतंय, त्याची बाहेरचं डस्ट वगैरे जे आहे, वातावरण आहे, त्याच्यापासून प्रिव्हेंट करायचं असेल तर त्याला एक कव्हर दिलं जातंय, त्याला एक रॅपर दिलं जातंय. सो रॅपर, दॅट रॅपर इज कॉल्ड ॲज क्लास.
त्या रॅपरला काय म्हटलं जातं, क्लास. आणि त्या क्लासमुळं इनसाइड द क्लास जो तुम्ही डेटा टाकलाय किंवा इनसाइड द रॅपर जे चॉकलेट आहे, तर रॅपरमुळं प्रिव्हेंट होतं. त्या कव्हरमुळं त्याला प्रोटेक्शन मिळतंय आउटसाइड एन्व्हायरमेंट पासून, डस्ट पासून किंवा बाकीच्या गोष्टीपासून. तसं तुमचा डेटा जर तुम्ही क्लासमध्ये लिहिला तर दुसरा कुठलाही युजर त्याला ऍक्सेस नाही करू शकत. सिंपल. त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते बाय युझिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा मेन यूज काय, तर कुठलाही तुमचा डेटा असेल तर डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते बाय युझिंग रॅपर और बाय युझिंग क्लास. तर हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. पीएचपी मध्ये सगळ्या गोष्टी बाय रूल म्हणजे बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. सिंपल. आता बघा, सिंपल क्वेश्चन आहे, ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, व्हॉट इज कॉल्ड, म्हणजे ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं. तुम्ही मे बी पाठ केला असेल की ऑब्जेक्ट आणि इन्स्टन्स आणि सेम असतं. इन्स्टन्स अँड ऑब्जेक्ट आर सेम असं तुम्ही पाठ केला असेल, बट इट्स नॉट ट्रू. ऑब्जेक्ट आणि इन्स्टन्स हे सेम नसते. ऑब्जेक्ट आणि इन्स्टन्स मध्ये फरक आहे. ऑब्जेक्ट इज नॉट इन्स्टन्स आणि इन्स्टन्स इज नॉट ऑब्जेक्ट. इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट नसते, हा डिफरन्स आहे बघा. इन्स्टन्स वेगळा असतं, ऑब्जेक्ट वेगळा असतं. कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या, त्या ऑब्जेक्टला दोन गोष्टी असतात. एक असतं आयडेंटिफिकेशन, म्हणजे समजा मी स्वतः एक ऑब्जेक्ट आहे तर मला स्वतःचं आयडेंटिफिकेशन आहे, म्हणजे माझं नाव, सिंपल, माय नेम. दुसरं गोष्ट असते ऑब्जेक्ट साठी, पहिली गोष्ट असते आयडेंटिफिकेशन आणि दुसरी गोष्ट असते ऑब्जेक्ट साठी प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज. प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःच्या प्रॉपर्टीज असतात. कुठलाही ऑब्जेक्ट असू द्या. फॉर एक्झाम्पल माझी प्रॉपर्टी, मी एक ऑब्जेक्ट असेल तर कलर, कलर इक्वल टू व्हाईट, जी काही प्रॉपर्टी असेल ज्याला तुम्ही व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करता. दुसरी प्रॉपर्टी काय, टॉक, माझं जे काही बोलणं असेल, सिंपल, ज्याला तुम्ही मेथडच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करता. तर प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःच्या प्रॉपर्टी असतात. कलर असेल, वॉक असेल, टॉक असेल, तर ह्या प्रॉपर्टीज प्रत्येक ऑब्जेक्टला असल्या पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की प्रत्येक ऑब्जेक्टला आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे. प्रत्येक ऑब्जेक्टला आयडेंटिफिकेशन असलं पाहिजे. माझं आयडेंटिफिकेशन काय, तर माझं नाव हे माझं आयडेंटिफिकेशन आहे. माय नेम इज जे काय असेल ते, सिंपल. तर आता इन्स्टन्सला जे बघा, इन्स्टन्स जे आहे, इन्स्टन्सला आयडेंटिफिकेशन नसते. सो त्याच्यामुळे त्याला ऑब्जेक्ट असं म्हणता येत नाही. बघा, दोन गोष्टी पाहिजे ऑब्जेक्टसाठी, एक प्रॉपर्टी पाहिजे, दुसरं आयडेंटिफिकेशन पाहिजे. तर इन्स्टन्सला आयडेंटिफिकेशन नसते, म्हणजे युनिक नाव असं नसतं. म्हणजेच काय, कम्प्युटर लँग्वेज मध्ये प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर इन्स्टन्सला मेमरी अलोकेट केलेली नसते, म्हणून त्याला इन्स्टन्स असं म्हणता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही न्यू ऑपरेटर यूज करता, मेमरी अलोकेट केली जाते बाय युझिंग न्यू ऑपरेटर. सी, सी प्लस प्लस मध्ये किंवा कुठल्याही लँग्वेज मध्ये, जावा, पीएचपी मध्ये किंवा ज्या तुम्ही न्यू ऑपरेटर यूज करताय त्यावेळेस मेमरी अलोकेट केली जाते. म्हणजे तुम्ही मेमरी मध्ये पॉइंट आउट करून सांगू शकता की इथं माझा ऑब्जेक्ट आहे इनसाइड द मेमरी. म्हणजे काहीतरी जागा जर त्यानं ऑक्युपाय करत असेल कम्प्युटरच्या मेमरीमध्ये तर त्याला ऑब्जेक्ट म्हणता येते. आणि जर न्यू ऑपरेटर तुम्ही वापरलं नसेल, सिंपल व व्हेरिएबल तयार केला असेल, तर त्याला ऑब्जेक्ट नाही म्हणता येत, त्याला इन्स्टन्स असं म्हटलं जातं. सिंपल. प्रॅक्टिकली ज्याला मेमरी अलोकेट केली जाते त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जाते, आणि ज्याला मेमरी अलोकेट नाही होत त्याला काय म्हटलं जाते, सिंपल इन्स्टन्स असं म्हटलं जातं. सो ऑब्जेक्ट इज डिफरंट अँड इन्स्टन्स इज डिफरंट. हा सांगण्याचं तात्पर्य आहे की ऑब्जेक्ट वेगळं असतंय आणि इन्स्टन्स जे आहे ते वेगळं असतंय. मग हा ऑब्जेक्ट ओरिएंटेडची गरज काय, वाय वी यूज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा यूज मी तुम्हाला सांगितलं की मेन यूज आहे सिक्युरिटी पर्पज साठी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे सिक्युरिटी पर्पज साठी यूज केलं जाते. तुमचा प्रोग्राम जास्त सिक्युअर असतो. अदर अनऑथोराइज्ड युजर तुमचा प्रोग्राम जो आहे तो यूज नाही करू शकत, तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते यूज नाही करू शकत. असे बरेच रूल्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एव्हरीथिंग शुड बी रिटन इनसाइड द क्लास. तर असे बरेच रूल पीएचपी फॉलो करते आणि त्याच्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन जे आहे, तुमचं वेबसाईट जे आहे ते सिक्युअर असतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे फीचर आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं पीएचपी जे आहे ती फेमस लँग्वेज बनलेली आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर. सिंपल. पहिलं फीचर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, दुसरं ऑब्जेक्ट ओरिएंटेड, आणि थर्ड आहे सपोर्ट ऑफ ऑल वेब सर्व्हर. बघा, हे एक महत्वाचं फीचर आहे की पीएचपीचं एकदम फ्लेक्झिबिलिटी आहे.
बाकीच्या लँग्वेज सोबत जर तुम्ही कंपॅरिझन केलं PHPचं, तर PHP लँग्वेज इज फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय बघा, जर तुम्ही .NETचा जर विचार केला, येस, .NETचा जर तुम्ही विचार केला, .NET, तर .NETला बघा, .NETला फ्लेक्झिबल नाहीये. .NETचा तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर एक सर्व्हर लागतंय, IIS सर्व्हर, जे की मायक्रोसॉफ्टचं आहे, जे की मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर आहे. .NETनं काय सांगितलंय तुम्हाला, जर तुम्ही .NET वर प्रोग्राम लिहिला तर तो फक्त आणि फक्त IIS वर रन होतो. .NETचा प्रोग्राम जर मी दुसऱ्या सर्व्हरवर रन करायचं म्हटलं, अपाचे किंवा दुसरं कुठलं सर्व्हर यूज करायचं म्हटलं, .NETचा प्रोग्राम अपाचेवर रन करायचं म्हटलं तर होत नाही. .NETला लिमिटेशन आहे की .NET फक्त त्याच सर्व्हरवर रन होत आहे, IIS सर्व्हरवर रन होत आहे. पण जर तुम्ही PHP लँग्वेज यूज करत असाल, PHP इज फ्लेक्झिबल. कुठल्याही प्रकारचं तुम्ही काय यूज करा, वेब सर्व्हर कुठलाही यूज करा, अपाचे यूज करा, IIS यूज करा, टॉमकॅट यूज करा, कुठल्याही सर्व्हर वरती नो प्रॉब्लेम. PHP मल्टिपल सर्व्हरला सपोर्ट करते किंवा मल्टिपल लँग्वेजेसला सपोर्ट करते. इट सपोर्ट्स मल्टिपल लँग्वेजेस. बघा, PHP सपोर्ट्स मल्टिपल लँग्वेजेस, सॉरी मल्टिपल वेब सर्व्हर्स. कुठल्याही वेब सर्व्हरवर PHPचा प्रोग्राम रन होते. हा एक मेन बेनिफिट आहे. अपाचे असू द्या, अपाचे कंपनीचं सर्व्हर असू द्या, मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सर्व्हर असू द्या, नेटस्केपचं सर्व्हर असू द्या, तुम्हाला हा विचार करायची गरज नाही की माझा प्रोग्राम ह्या सर्व्हरवरती एक्झिक्यूट होईल का नाही. तर PHP सपोर्ट्स ऑल टाइप्स ऑफ वेब सर्व्हर्स. PHPचा प्रोग्राम तुम्ही कुठल्याही वेब सर्व्हर वरती काय करू शकता, तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. सिंपल. नेक्स्ट फीचर आहे सपोर्ट ऑल वेब ब्राउझर्स. PHP जे आहे, कुठल्याही वेब ब्राउझर वरती तुमच्या PHPचा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला रन झालेला दिसेल किंवा एक्झिक्यूट झालेला दिसेल किंवा त्याचा आउटपुट तुम्हाला PHPचं ऑल वेब ब्राउझर वरती दिसेल. PHP बघा, नेटस्केप असेल, मोझिला असेल, फायरफॉक्स असेल, कुठलाही ब्राउझर असू द्या, ओपेरा असू द्या, PHPचा प्रोग्राम कुठल्याही ब्राउझर वरती जो आहे तो तुमचा प्रोग्राम जो आहे तो काय होतो, एक्झिक्यूट होतो. सिंपल. नेक्स्ट फीचर आहे सपोर्ट्स ऑल डेटाबेसेस. बघा, हे सुद्धा फीचर बाकीच्या लँग्वेज मध्ये नाहीये. PHP सगळ्या प्रकारच्या डेटाबेसला सपोर्ट करते, ऑल डेटाबेसेस, सगळ्या प्रकारच्या डेटाबेसेस. बघा, हे फीचर दुसरीकडे कुठं नाहीये. दुसऱ्या लँग्वेज मध्ये एवढी फ्लेक्झिबिलिटी नाही ऍज कम्पेअर टू द PHP. फॉर एक्झाम्पल, तुम्ही .NETचा जर विचार केला, तर .NET फक्त आणि फक्त कशाला सपोर्ट करतंय, .NETचं जे काही असेल ते .NET तुमचं SQL ला सपोर्ट करते, जे काही इनबिल्ट SQL असेल तेच तुम्ही डेटाबेस म्हणून युज करू शकता मॅक्झिमम .NET सोबत. आणि जावा तुम्ही युज करत असाल तर त्याच्यासोबत तुम्ही ओरॅकल युज करता मॅक्झिममली. म्हणजे कंपल्शन आहे की .NETला मॅक्झिमम केसेस मध्ये 90% केसेस मध्ये तुम्ही SQL युज करता आणि जावा सोबत तुम्ही ओरॅकल युज करू शकता. पण जर तुम्ही PHP युज केलं तर फ्लेक्झिबिलिटी आहे. PHP जर तुम्ही युज केलं तर कुठलाही डेटाबेस युज करा, तुम्ही ओरॅकल युज करा किंवा SQL युज करा किंवा MySQL युज करा, कुठलाही डेटाबेस तुम्ही PHP सोबत युज करू शकता, नो प्रॉब्लेम. कुठलाही डेटाबेस तुम्ही PHP सोबत वर्कआउट करू शकता. हा फ्लेक्झिबिलिटी आहे, ही बेनिफिट आहे. आणि ह्याच्यामुळे PHP ला जास्त प्रोजेक्ट येतात आणि PHP वरती जास्त प्रोजेक्ट एक्झिक्यूट होण्याचं कारण काय, कुठल्याही डेटाबेसला सपोर्ट करताय, कुठल्याही सर्व्हरला सपोर्ट करताय, फ्लेक्झिबिलिटी आहे. आणि दुसरं महत्वाचं बघा, जर तुम्ही .NET जर युज करत असाल तर .NETला खूप मेमरी लागते. तुम्ही .NET किंवा कुठल्याही .NETला जवळपास 2 जीबीच्या पुढची तुम्हाला मेमरी लागते. .NET सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर खूप मेमरी म्हणजे तुमच्या कम्प्युटरची घेतली जाते .NETनं. PHP मध्ये तसं नाही. PHPचं सॉफ्टवेअर अगदी एक 3 MB पासून तुम्हाला पुढे मिळून जात आहे. कमीत कमी साईज आहे 3 MB. म्हणजे जेणेकरून तुमच्या ऑपरेटिंग सिस्टमला लोड येणार नाही किंवा तुमच्या कम्प्युटरचा मॅक्झिमम, बघा, जेवढं मोठं सॉफ्टवेअर असेल तेवढं त्याला ओपन व्हायला वेळ लागते आणि हँग वगैरे होण्याच्या गोष्टी रॅम कमी असतील तर होतात. पण हे PHPच्या बाबतीत होत नाही, कारण तुमचा मॅक्झिमम जो डेटा आहे किंवा सॉफ्टवेअर आहे खूप कमी MBचा असते. 3 MB ते जवळपास जास्तीत जास्त 70-80 MB पर्यंत तुमचा डेटा असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसते. त्यामुळे PHP खूप लाईट वेट आहे आणि लाईट वेट असल्यामुळे एक्झिक्युशन मोठ्या प्रमाणामध्ये फास्टली केलं जातं PHP मध्ये.
तर हे काही बेनिफिट्स आहेत, खूप महत्वाचे बेनिफिट्स आहेत जे अदर लँग्वेज तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही, फक्त PHP प्रोव्हाइड करते. म्हणून PHP इज बेटर देन अदर लँग्वेज, आणि ही लँग्वेज येणं म्हणजे मस्ट आहे आणि खूप महत्वाचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळतील आणि जास्त ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला PHP मध्ये आहे, किंवा स्वतःची तुम्ही कंपनी स्टार्ट करू शकता आणि मिडल लेवलचे प्रोजेक्ट तुम्ही स्वतः बनवू शकता, वेबसाईट वगैरे. तर इतकी पॉवरफुल ही लँग्वेज आहे आणि खूप महत्वाचे फीचर्स आहेत त्या लँग्वेजचे. तर नेक्स्ट फीचर आहे ह्या लँग्वेजचं. येस, पहिलं बघितलं आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, इट्स नॉट डिपेंड ऑन ऑपरेटिंग सिस्टम ऑर प्रोसेसर. नेक्स्ट बघितलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय होतं, सिक्युरिटी तुमच्या लँग्वेजला प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट बघितलं आपण सपोर्ट ऑल वेब सर्व्हर. PHP चे प्रोग्राम सगळ्या प्रकारच्या सर्व्हर वरती एक्झिक्यूट होतात, कुठलाही सर्व्हर असू द्या, अपाचे असू द्या, मायक्रोसॉफ्ट असू द्या किंवा नेटस्केप असू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण सपोर्ट ऑल वेब ब्राउझर्स. PHP कुठल्याही ब्राउझरला सपोर्ट करते, कुठलंही असू द्या, मोझिला, नेटस्केप, फायरफॉक्स, ओपेरा, कुठलाही ब्राउझर PHP चा प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे कुठलाही डेटाबेस PHP ला चालते. PHP असं म्हणत नाही की मला फक्त SQL वरच एक्झिक्यूट व्हायचंय किंवा मला SQL चा डेटाबेस चालतो. PHP कुठलाही डेटाबेस ऍक्सेप्ट करते. MySQL असू द्या, सायबेस असू द्या, ओरॅकल असू द्या, इन्फोमॅक्स असू द्या, पोस्टग्रेसक्यूएल असू द्या, असे बऱ्याच प्रकारचे डेटाबेस PHP सपोर्ट करते. पण अदर लँग्वेजेस असेल, .NET फक्त तुमचे SQL ला सपोर्ट करताय किंवा जावा ओरॅकल ला सपोर्ट करताय. पण PHP च्या बाबतीमध्ये इट सपोर्ट्स ऑल डेटाबेस, फ्लेक्झिबिलिटी, इट सपोर्ट्स ऑल सर्व्हर्स. सिंपल. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्वाचं फीचर आहे वाईड लायब्ररी ऑफ इनबिल्ट फंक्शन. PHP बघा खूप मोठी लायब्ररी आहे PHP ची, वाईड लायब्ररी म्हटलं जाते, खूप मोठी लायब्ररी. हे एक बेनिफिट आहे ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, एकदम फास्टली PHP चे जे काही प्रोग्राम्स आहेत ते फास्टली डेव्हलप करू शकता. कारण PHP ची जी काही लायब्ररी आहे ती खूप वाईड आहे, वाईड लायब्ररी आहे. तर वाईड लायब्ररीचं मिनिंग काय बघा, वाईड लायब्ररी आहे PHP ची बघा, जेवढी जास्त मोठी लायब्ररी असेल तेवढं तुम्हाला कमी कोड लिहावा लागतो. इन शॉर्ट, आता बघा मला .NET मध्ये कोड लिहायचा सिंपल, डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड लिहायचा आहे मला .NET मध्ये. डेटाबेस कनेक्टिव्हिटी तुम्ही केला असेल .NET मध्ये, बघा कमीत कमी एक 8 ते 10 लाईनचा कोड तुम्हाला लिहावा लागतो किंवा एखादा पेजचा कोड तुम्हाला .NET मध्ये लिहावा लागतो इन केस ऑफ डेटाबेस कनेक्टिव्हिटी. बघा .NET मध्ये असेल किंवा जावा मध्ये तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, OLEDB वगैरे, JDBC वगैरे, त्याला तर 15 ते 20 लाईनचा कोड तुम्हाला लिहावा लागेल जावा. हे प्रॉब्लेमॅटिक आहे, खूप डिफिकल्ट जाते नवीन युजरला, नवीन प्रोग्रामरला जावा शिकणं, .NET शिकणं खूप डिफिकल्ट जाते आणि त्यातल्या त्यात कोड खूप लेंदी आहे .NETचा, जावाचा. .NET पेक्षा जावाचा लेंदी आहे आणि थोडासा हार्ड आहे. पण PHP ह्या दोन्हीपेक्षा सोपं आहे. 8 ते 10 लाईनचा कोड लिहायची गरज नाही तुम्हाला PHP मध्ये. सिंपल, तुम्ही एक लाईन मध्ये PHP मध्ये कनेक्टिव्हिटी करू शकता, जस्ट वन लाईन और वन फंक्शन. एक फंक्शन दिलेलं आहे लायब्ररी मध्ये, त्या फंक्शनचा यूज करून तुम्ही डायरेक्ट डेटाबेस कनेक्टिव्हिटी करू शकता. बघा किती कोड रिड्यूस होत आहे. जिथं तुम्हाला 8 ते 10 लाईन किंवा एखादा पेजचा कोड लिहावा लागतो, तिथं फक्त तुम्हाला एका लाईन मध्ये तुमचं काम भागतं. सिंपल, वन लाईन किंवा एक फंक्शन लिहिलं की डेटाबेस कनेक्टिव्हिटी झाली तुमची, एका लाईन मध्ये होते डेटाबेस कनेक्टिव्हिटी PHP मध्ये. पण हे कशामुळे होत आहे, तर हे लायब्ररीमध्ये त्याचा कोड दिलेला असतो, लायब्ररीमध्ये त्या फंक्शनचा कोड दिलेला असतो. फक्त तुम्हाला समजा फंक्शनचं नाव आहे समजा कनेक्ट, तर तुम्हाला फक्त कनेक्ट नावाचं फंक्शन यूज करायचंय आणि त्याला जे काही पॅरामीटर्स असतील ते पॅरामीटर्स जे आहेत तुम्हाला काय करायचे, ते फक्त पॅरामीटर्स तुम्हाला त्या कनेक्ट नावाच्या फंक्शनला ते पॅरामीटर काय करायचे, ते पॅरामीटर तुम्हाला पास करायचे. सिंपल. तर लायब्ररीमध्ये असे असे हजारो फंक्शन दिलेले आहेत PHP मध्ये. बघा एक फंक्शन तुमचं कमीत कमी एक पेजचा कोड कमी करते, डेव्हलपमेंटचा एक पेजचा कोड एक फंक्शन कमी करते, कमीत कमी एक पेजचा. असे हजारो फंक्शन्स आहेत, म्हणजे हजारो पेजेसचा कोड तुमचा लिहिणं वाचतंय इन केस ऑफ PHP. जर तुम्ही PHP यूज करत असाल तर हजारो लाईन्सचा कोड किंवा हजारो पेजेस तुमचा कोड लिहिणं वाचतंय आणि कोड लिहिणं वाचल्यामुळं डेव्हलपमेंट फास्टर होते. सिंपल. दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, सेम केस, जर तुम्हाला ईमेल सेंडिंग करायचं असेल तर सेम जावा मध्ये तुम्हाला 8 ते 10 लाईनचा कोड लिहावा लागतं ईमेल सेंडिंग साठी. .NET मध्ये सुद्धा सेम
जर तुम्हाला ईमेल सेंड करायचा असेल तर जवळपास 8 ते 10 लाईनचा कोड तुम्हाला लिहावा लागतो. इथं तसं नाहीये. PHP मध्ये जस्ट 1 लाईन और 1 फंक्शन, एक लाईन किंवा एका फंक्शन मध्ये तुम्ही ईमेल सेंडिंगचा कोड तुम्ही लिहू शकता. म्हणजे मॅक्झिमम कोड रिड्यूस होतो. कशामुळे रिड्यूस होतो तर वाईड रेंज ऑफ लायब्ररी. तर ह्या लायब्ररीमध्ये काही फंक्शन्स दिलेले आहेत. त्या फंक्शन्सला तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता आणि त्याचा कोड तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. जसं .NET मध्ये तेवढा मोठा कोड लिहिता तुम्ही किंवा जावा मध्ये खूप मोठा कोड लिहिता. तर त्या पद्धतीमध्ये असा कोड तुम्हाला काय करायची गरज नाही, लिहिण्याची गरज नाही इन केस ऑफ PHP. तर त्याच्यामुळे काय होतंय की शिकणं पण सोपं होतंय आणि कुठलाही प्रोजेक्ट डेव्हलप करणं पण सोपं होतंय, फास्ट होतंय. तर हे मेन रिझन आहे ज्यामुळे तुम्ही PHP शिकली पाहिजे किंवा ज्यामुळे तुम्ही काय केली पाहिजे, PHP जी आहे ती लर्न केली पाहिजे. सिंपल. सो दीज आर द मेन इश्यूज जे PHP सोबत आपण बघितलेले मेन इश्यूज. तर परत एकदा एक शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो वाय वी लर्न PHP. तर जगामध्ये सगळ्यात जास्त जे प्रोजेक्ट्स आहेत ते PHP मध्ये बनलेले आहेत, मोर दॅन 57%. कारण फास्टली डेव्हलप होते आणि सिम्पल आहे PHP. कुठल्याही लँग्वेज मध्ये कम्पॅरिझन केलं तर PHP इज बेटर. सिम्पल. नेक्स्ट, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, ऑल प्रकारच्या सर्व्हरला सपोर्ट करताय, ऑल प्रकारच्या ब्राउझरला सपोर्ट करताय आणि ऑल प्रकारच्या डेटाबेसला सपोर्ट करताय आणि खूप मोठी लायब्ररी आहे जेणेकरून तुम्हाला कोड जो आहे तो खूप कमी तुम्हाला लिहावा लागतो. तर हे सगळे जे बेनिफिट आहेत ते दुसऱ्या लँग्वेज मध्ये एवढे बेनिफिट नाहीयेत. त्याच्यामुळं PHP इज बेटर लँग्वेज दॅन अदर लँग्वेज. मग तुमचं काही क्वेश्चन असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता पार्टिसिपेंट. Yes, any question? पार्टिसिपेंटला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. नो सर. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. सर फर्स्ट टू स्लाइड एक्सप्लेनेशन करता का सर डबल? पहिल्या 2 स्लाइड काय येस करायचं? सर. पहिल्या 2 स्लाइड दाखवायच्या का? एक्सप्लेन करता का म्हणलं सर डबल? हो एक्सप्लेन सर. करायचं का? ओके, दिस इज फर्स्ट स्लाइड. हां. ओके सर. हा प्लस फर्स्ट स्लाइड आहे आणि ही सेकंड स्लाइड आहे. ओके. फर्स्ट आणि सेकंड स्लाइड मध्ये सांगायचं ओके सर. तात्पर्य काय की आतापर्यंत जगामध्ये जेवढे वेबसाईट बनलेले आहेत तर मॅक्झिमम पर्सेंटेज वेबसाईट बनण्याचं PHP मध्ये सगळ्यात जास्त वेबसाईट बनलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 57% पेक्षा जास्त वेबसाईट एका लँग्वेज मध्ये बनलेल्या आहेत, ती म्हणजे PHP. तुमचं फेसबुक माहिती आहे का? फेसबुक पण PHP मध्येच बनलेलं आहे. फेसबुक. ओके. तर जास्तीत जास्त वेबसाईट ह्या PHP मध्ये बनलेल्या आहेत. .NET मध्ये खूप कमी बनलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या लँग्वेज मध्ये पण खूप कमी बनलेले आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आतापर्यंत जेवढ्या वेबसाईट बिल्ड झाल्यात बघा 36%. रुबी, ASP आणि तुमचं जावाचं कंपॅरिझन केलं, सगळ्या लँग्वेज सोबत जरी कंपॅरिझन केलं तरी PHPचं जे काही पर्सेंटेज आहे म्हणजे PHP मध्ये ज्या बनलेल्या वेबसाईट आहेत त्या जास्त आहेत. म्हणजे हे स्टॅटिस्टिक तुमच्या समोर ठेवण्याचं कारण काय माहितीये का? कारण PHP मध्ये फास्टली सॉफ्टवेअर डेव्हलप होते किंवा वेबसाईट डेव्हलप होते आणि त्याला ओके. मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे आणि आतापर्यंत पण सगळ्यात जास्त वेबसाईट PHP मध्ये बनलेल्या आहेत. तुम्हाला जॉब पण जास्त असतील कारण त्याला डिमांड जास्त आहे. हे सांगण्याचं माझं तात्पर्य ह्या 2 स्लाइड मध्ये आहे. सिंपल. येस. एनी अदर क्वेश्चन? ठीक आहे. येस. कुणाला अजून काही क्वेश्चन ते असेल तर विचार. नेक्स्ट स्लाइड येस. काय म्हणता? व्हॉइस येत ते नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं एक स्टेटमेंट सांगितलं ना सर आपण? काय सांगितलं? हॅलो. हा बोला ना. ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं एक स्टेटमेंट सांगितलं होतं ना सर तुम्ही एक? हा ते सांगितलं होतं. कुठलं? हा आम्ही ते C आणि C++ मध्ये एक स्टेटमेंट होती सर, ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. हा तर ते तुम्ही कसं पाठ केलेलं असतं. C++ मध्ये बालगुरु स्वामीचं पुस्तक तुम्ही वाचलेलं असतं, इन्स्टन्स इज ऑब्जेक्ट. पण इन्स्टन्स इज नॉट ऑब्जेक्ट असे क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात आणि त्याचं क्लिअरिफिकेशन तुम्हाला द्यावं लागतं जॉबसाठी.
तर मी माझ्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करतो, कारण मी प्रॅक्टिकली काम केलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. तर इन्स्टन्स आणि ऑब्जेक्ट मध्ये फरक असते. इन्स्टन्सला मेमरी अलोकेट Okay, केलेली नसते, ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट केलेली असते. Simple. ओके सर. आता Thank you, समज तुझं नाव आहे शेख नाव आहे तुझं, कारण ते शेख नावानं तुला आयडेंटिफाय केलं जातं, किंवा माझं नाव प्रमोद आहे, प्रमोद नावानं मला आयडेंटिफाय केलं जातं. तर इन्स्टन्सला नाव नसतं. फॉर एक्झाम्पल तुला मेसेज आला, अनोनिमस असते बघ वर नाव, अनोनिमस. हा, अनोनिमस म्हणजे काय, कुठून आला तुला कळत नाही ना, कुणाचा नंबर आहे ते कळत नाही, कुणाचं नाव आहे ते कळत नाही. अनोनिमस म्हणजे ज्याला नाव नाही. सो दॅट इज कॉल्ड एज इन्स्टन्स. आणि समज तुला मित्राने एखादा मेसेज सेंड केला, प्रमोद नावाच्या मित्रानं तुला मेसेज सेंड केला, वर नाव आलं प्रमोद, म्हणजे तू आयडेंटिफाय करू शकतो की ह्यानं मला मेसेज सेंड केलेला आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अन ऑब्जेक्ट. मेमरीमध्ये तू पॉइंट आउट करू शकतो की दिस इज ही 1001 लोकेशनला माझा ऑब्जेक्ट All. स्टोअर आहे. पण इन्स्टन्सला तू नाही सांगू शकत की मेमरीमध्ये Okay. तुझा इन्स्टन्स कुठे आहे, कारण त्याला मेमरीच अलोकेट केलेली नसते. सिंपल. तर असे बरेच बरोबर. क्वेश्चन्स आहेत. जे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पण असं शिकू, म्हणजे इंडस्ट्री ओरिएंटेड शिकवतो मी प्रॅक्टिकली पण, आणि तुम्हाला त्याचा फायदा इंटरव्ह्यू मध्ये पण होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत Okay. त्या आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. चॅप्टर आहे ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड पूर्ण, ज्याला शिकायला तुम्हाला 1 वीक लागेल कमीत कमी. ओके. Okay. Okay, sir. यस, एनी अदर Hello. क्वेश्चन? सर ह्याच्यामध्ये सर फुल स्टॅक डेव्हलपमेंट एक टाइप बसेस सर काय? त्याच्यामध्ये बघा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जेवढं तुम्ही शिकसाल तेवढे कमी आहे. फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय माहितीये का, Okay. HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सगळं यूज करून, किंवा त्याच्या पुढे अँग्युलर JS वगैरे आहेत सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला ते फुल स्टॅक म्हणजे काय, डेटाबेस पण तुम्हीच क्रिएट करायचं, डिझाइन पण तुम्ही